आणि तुम्ही लोकांना माहिती पडलंच असेल की आपल्या ठिकाणी 26 एप्रिलला इलेक्शन होणार आहे, पोलिंग होणार आहे आणि 4 जूनला काउंटिंग आहे. आता आजपासून MCC लागलेली आहे. त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण आज सगळे विभाग प्रमुखांची मीटिंग घेतली होती. त्यांना सूचना दिली आहे की 24 तासात गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सगळे प्रकारचे जे पोस्टर, बॅनर किंवा पेंटिंग्स कोणत्याही प्रकारची आहे पॉलिटिकल गव्हर्नमेंटचे रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट, ते सगळे काढण्याची सूचनासुद्धा सर्वांना दिलेली आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 24,16,345 वोटर्स आहे आणि 2,672 पोलिंग बूथ्स आहे. आता ह्या प्रकारची बाकी जे डिटेल्स आहेत ते सर्वांना सर्क्युलेट केली जाणार आहे. हे थोडक्यात ओव्हरऑल इन्फॉर्मेशन होती. याप्रमाणे बाकी इतर किती मशीन्स उपलब्ध हैं, किती आपले सेक्टर ऑफिसर्स हैं और किती आपली टीम्स उपलब्ध हैं FST, SST आणि VSTची, ते सगळी डिटेल्स तुम्हाला न्यूमेरिकल फिगर्स दिले जाणार आहे, सर्क्युलेट केले जाणार आहे. आता मी फक्त ओव्हरऑल जे ब्रीफ आहे ते सांगतो आपण काय काय केलं आहे आणि पुढे काय करणार आहे. तो पहिला विषय तो MCC आता आजपासून लागलेली आहे. तो MCCचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहे, जसं पोस्टर, बॅनर काढणे आणि सगळं काढणे. या व्यतिरिक्त आता कालच आपल्याकडे बॉर्डर मीटिंगसुद्धा घेण्यात आली होती. जे MPचे बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स होते आणि आपली एक कंबाईंड मीटिंग झाली होती. त्याच्यात डिस्कशन झाला की बॉर्डरच्या ठिकाणी किती चेकपोस्ट असले पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा आपला कॉर्डिनेशन राहणार आहे. कारण की MP आणि महाराष्ट्रामध्ये स्मूथ व्हेकल फ्लो असतं आणि एक्साईज, RTO आणि पोलीसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे हे चेकपोस्ट आहे. एकंदरीत 8 चेकपोस्ट आहे बॉर्डर एरियामध्ये. धारणीमध्ये 3 आहे, चिखलदरामध्ये 1 आहे, अचलपूरमध्ये 1 आहे आणि मोशीमध्ये 3 आहे. तो त्या संदर्भातसुद्धा आपला कॉर्डिनेशन झाला होता आणि कोणत्या प्रकारे आपण इलेक्शनच्या दरम्यान त्यांच्याशी कॉर्डिनेट करणार आहे त्यावरसुद्धा खूप चर्चा आली आणि डिस्कशन करून आपण पूर्ण एक प्लॅनिंग केलेली आहे. आता या व्यतिरिक्त आपल्या ठिकाणी आपले जिल्ह्यामध्ये जवळपास 15,985 दिव्यांग वोटर्स आहे आणि 85+ वोटर्स 39,926 आहे. हे लोकांसाठी होम वोटिंगची सुद्धा संधी उपलब्ध राहणार आहे. हे ऑपॉर्च्युनिटी आहे. ऐसा नाही आहे की यांच्यासाठी फक्त हेच एक ऑप्शन राहणार आहे. इलेक्शन कमिशनची अशी तयारी आहे की हे लोकसुद्धा पोलिंग स्टेशनमध्ये आले पाहिजे आणि पोलिंग स्टेशनमध्ये येऊन यांना मतदान केला पाहिजे. लेकिन जर ह्यांना असं वाटते की यांची अशी परिस्थिती आहे की हे म्हणजे पोलिंग स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही आहे, तर ह्यांना 12D फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तेव्हा यांना होम वोटिंगसाठी सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. आता आपले जिल्ह्यामध्ये SST, VST आणि FST टीमसुद्धा नेमण्यात आलेली आहे. एकूण आपल्या जिल्ह्यात 77 FST टीम्स आहे, 97 SST आहे, VST 37 आहे आणि VVT 8 टीम्स आहे. तो हे सगळी टीम गठीत करण्याचे उद्देश हेच असतात की कुठेही MCCचं व्हायोलेशन होत आहे किंवा जे पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल कॅन्डिडेट मार्फत जे काही एक्सपेंडिचर होत आहे ते मॉनिटर करणे, जेव्हा त्यांची रॅलीज असतात, जेव्हा त्यांचे कार्यक्रम असतात, ते सगळी आपली VST टीममार्फत व्हिडिओग्राफी केली जातात आणि त्याच्यात किती एक्सपेंडिचर होत आहे त्यांच्यामार्फत ते सुद्धा त्याच्यासुद्धा एक आपल्याकडे प्रूफ ठेवला जातात. आणि ह्या व्यतिरिक्त आता जर कोणतेही नागरिकने ह्या संदर्भात MCC संदर्भात किंवा एक्सपेंडिचर संदर्भात किंवा कोणतेही व्हायोलेशन संदर्भात कोणत्याही प्रकारची जर तक्रार करायची आहे तो इलेक्शन कमिशनने CVGILची एक ॲप उपलब्ध करून दिली आहे. आता ह्या ॲपमध्ये कोणतेही नागरिक तक्रार करू शकतात, कंप्लेंट रेज करू शकतात आणि हे कंप्लेंट आपल्या ठिकाणी मॉनिटर होतात जिल्हा स्तरावरसुद्धा आणि त्याच्यानंतर AC स्तरावरसुद्धा हे मॉनिटर केलं जातात. तर कोणतेही नागरिकने जर तक्रार केली तर त्या तक्रारावर हे टीम्स FST, SST आणि बाकी जे आपले टीम्स असतात ते सगळे कारवाई करणार आहे. और ह्यासाठी आपले जिल्हा स्तरावर एक कंट्रोल रूमसुद्धा तयार करण्यात आलेला आहे. त्या कंट्रोल रूममार्फत सगळं मॉनिटरिंग केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये कुठे कोणती तक्रार होते, कुठे कोणती रॅली होत आहे, कुठे कोणतंही व्हायोलेशन होत आहे MCCच्या आणि त्याचंसुद्धा निवारण कसे करायचं आहे त्याची मॉनिटरिंग इथून केली जाणार आहे. आणि जे नॉमिनेशन कॅन्डिडेट असतात, कॅन्डिडेट्सला बऱ्याच प्रकारची परवानगी घ्यावा लागतात रॅली संदर्भात किंवा व्हेकल संदर्भात.
तो ते सोयीस्कर करण्यासाठी सुद्धा कमिशनने सिंगल विंडो ॲप्लिकेशन स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यात ऑनलाईन ते अर्ज करू शकतात किंवा एकच ठिकाणी त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता आहे. ते अर्ज आमच्या स्तरावर सुद्धा केली जाऊ शकते आणि AROच्या स्तरावर सुद्धा ऑप्शन आहे करण्याचा. त्याच्यानंतर त्यांना इतर सगळे विभागाकडून NOC घेण्याची आवश्यकता नाही. इथूनच सगळे विभागाला फॉरवर्ड केली जाणार आहे आणि सिंगल विंडोमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची NOC घेतली जाणार आहे. तो बेसिकली हे ॲप्लिकेशन नॉमिनेशन कॅन्डिडेटला परमिशन घेण्यात सोपा करण्यासाठी देण्यात आलेली आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये ज्या पोलिंग लोकेशनवर ज्या ठिकाणी ज्या एरियाजमध्ये कमी वोटिंग झाली होती तसे लो वोटर टर्नआउट पोलिंग स्टेशनसुद्धा आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी आता वोटिंग पर्सेंटेज कसे वाढवायचे आहे, लोकांना कसे मोटिवेट करायचे आहे वोटिंगसाठी, त्याचा एक सविस्तर स्वीप प्लान तयार करण्यात आलेला आहे. स्वीप प्लानचे नोडल ऑफिसर आहे ते जिल्हा परिषदची टीम आहे. COची अंडर बरेच टीम तयार केलेली आहे आणि ॲडिशनल CO आणि डिप्टी CO ICDS त्याची पूर्ण प्लॅनिंग करत आहे. तो स्वीपची बरेच ॲक्टिव्हिटी आता आपल्या जिल्ह्यातसुद्धा घेतली जाणार आहे. या व्यतिरिक्त आता आपल्या ठिकाणी भरपूर मॅनपॉवरची सुद्धा नोंदणी करण्यात आलेली आहे. आता पुढच्या आठवड्यात आपले सगळे मॅनपॉवरची ट्रेनिंगसुद्धा अरेंज केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी 23-24 तारखेमध्ये ही ट्रेनिंग घेतली जाणार आहे आणि त्याचे पूर्वी रँडमायझेशन केलं जाणार आहे, त्याच्यानंतर त्यांची ट्रेनिंग घेतली जाणार आहे. आता आज सगळे विभाग प्रमुखांची मीटिंग घेण्यात आली होती आणि त्यांना MCCबद्दल सूचना देण्यात आली. आता हे प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतापर्यंतसुद्धा ही सूचना गेली पाहिजे म्हणून हे प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे. याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीजची सुद्धा एक मीटिंग घेण्यात आली ज्याच्यात त्यांनासुद्धा MCCचे सगळे गाईडलाईन्सची सूचना दिली जाणार आहे. आणि याच्यानंतर सोमवारपासून लॉ ऑर्डर संदर्भात मीटिंग घेतली जाणार आहे. त्याच्यात आपल्या जिल्ह्यात कसे लॉ ऑर्डरचा कंट्रोल केला जाणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा ARO, तहसीलदार आणि ठाणेदारांना सुद्धा सगळी सूचना दिली जाणार आहे. यानंतर जे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हातीपुरतं मी सांगू शकतो की आर्म्स लायसन्सबद्दल 144 आम्ही इश्यू करणार आहे. प्रोहिबिशन आहे सर्व आर्म्स घेऊन फिरण्यासाठी, त्याबद्दल नोटिफिकेशन येईल. त्यासोबतच जे लायसन्स्ड आर्म्स आहेत ते सर्व जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ज्यांना कोणाला एक्झेम्पशन आहे नियमाप्रमाणे, जसे बँकचे असतील किंवा इतर काही शासकीय संस्थाने ज्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलेलं आहे, ते त्याच्या व्यतिरिक्त जे कुठल्याही राजकीय पार्टीचे नाहीत किंवा अराजकीय व्यक्ती आहेत त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी एक्झेम्पशन घेतलं पाहिजे. त्या एक्झेम्पशनसाठी एक कमिटी जी आहे आयुक्तालय स्तरावर जे स्थापना करण्यात येईल आणि त्यांना तर आवश्यकता असेल तर एक्झेम्पशन देण्यात येईल. अन्यथा सर्वांचे आर्म्स जे लायसन्स आर्म्स हे डिपॉझिट करण्यात येईल.